आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण संघर्ष करत असतो. आपल्याला जे समाजामध्ये, घरामध्ये ज्या प्रकारचं आपलं वातावरण असतं, ज्याप्रमाणे आपल्याकडून अपेक्षा असतात आणि या अपेक्षा जर आपल्या स्वभावाच्या पूरक नसतील, तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये कोणकोणते धोके असतात आणि या धोक्यामुळेच आपल्या ट्रेडिंगवरती काय परिणाम असतो हे पाहून घेण्याचा आज आपण प्रयत्न करूया. नमस्कार, मी सूरज, बी डिसिप्लिन ट्रेडर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहोत. ट्रेडिंग इन द झोन या पुस्तकाचं आपण क्रमशः वाचन करत आहोत. यापैकी प्रकरण दुसरे, ट्रेडिंग व्यवसायातील आमिष व धोके, याचा आपण दुसरा भाग वाचत आहोत. आज आपण वाचणार आहोत धोके. आपल्या अस्तित्वाच्या खोलवरच्या पातळीवरच संघर्षाची शक्यता असते. ज्या सामाजिक संरचनेत आपण जन्माला आलो आहोत, ती संरचना आपल्या आंतरिक निर्देशित गरजा आणि हितसंबंधांना संवेदनशील असू शकते किंवा नसू शकते. उदाहरणार्थ, कदाचित तुम्ही कदाचित अत्यंत स्पर्धात्मक खेळाडूच्या कुटुंबात जन्माला आला असाल, परंतु तुम्हाला शास्त्रीय संगीत किंवा कलेबद्दल उत्कट रुची वाटत असेल. तुमच्याकडे नैसर्गिक ॲथलेटिक क्षमता देखील असू शकते, परंतु तुम्ही ॲथलेटिक स्पर्धांमध्ये भाग घेण्यात वास्तविक स्वारस्य दाखवत नाही. येथे संघर्षाची काही शक्यता आहे का? बऱ्याच वेळा लादलेपणातून आपण आपले स्वारस्य घडवतो. असे होते कारण आपल्यावरती भोवतालच्या समाजरचनेचा पगडा असतो. समस्या अशी आहे की या सगळ्यामध्ये आपण कोण आहोत याचीच ओळख आपण पटवून घेत नाही. पुष्कळ लोक अशा कौटुंबिक आणि सांस्कृतिक वातावरणात वाढतात जेथे त्यांना नीट व्यक्त होता येत नाही. त्यांच्या कृती आणि निर्णय यावरती या सामाजिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक गोष्टीचा खोलवर परिणाम होत असतो. समर्थनाचा हा अभाव म्हणजे केवळ प्रोत्साहनाचा अभाव नाही. जेव्हा आपल्याला हवे ते व्यक्त होण्याची संधी नाकारली जाते किंवा नैसर्गिक निवड प्रक्रियेशी सुसंगत नसलेल्या मार्गाने आपल्याला स्वतःला व्यक्त करण्यास भाग पाडले जाते, तेव्हा काय होते? अशा अनैसर्गिक अनुभवामुळे आपल्यामध्ये एक अस्वस्थता निर्माण होते. अपसेट असणे म्हणजे मानसिक असंतुलन होय. पण तोल जाऊन नेमके काय बिघडते? एखादी गोष्ट समतोल साधण्यासाठी प्रथमतः समतोल किंवा समान प्रमाणात काहीतरी असणे आवश्यक आहे. आपल्या आंतरिक मानसिक वातावरणामध्ये एक संतुलन असणे आवश्यक असते. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर आपल्या गरजा आणि इच्छा आपल्या मानसिक वातावरणात निर्माण होतात आणि त्या बाह्य वातावरणात पूर्ण होतात. जर ही दोन्ही वातावरण एकमेकाशी संतुलनामध्ये असतील तर आपण आंतरिक संतुलनाच्या स्थितीत असतो आणि आपल्या समाधानाची किंवा आनंदाची भावना जाणवते. जर हे वातावरण संतुलित नसेल तर आपण असमाधान, राग, निराशा अनुभवतो किंवा ज्याला सामान्यतः भावनिक वेदना म्हणून संबोधले जाते. आता आपल्याला जे हवे आहे ते न मिळाल्यामुळे किंवा एखाद्या विशिष्ट मार्गाने स्वतःला व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य नाकारल्यामुळे आपल्याला भावनिक वेदना सहन कराव्या लागणार नाहीत का? माझा वैयक्तिक सिद्धांत असा आहे की गरजा आणि इच्छा या मानसिक पोकळी निर्माण करतात. आपण ज्या विश्वात राहतो त्या विश्वात एखादी पोकळी सहन न करण्याची आपली नैसर्गिक प्रवृत्ती असते. जेव्हा जेव्हा एखादी व्यक्तीच्या जीवनामध्ये एखादी पोकळी अस्तित्वात असते तेव्हा तो ती भरून काढण्यासाठी हालचाल करते. बाटलीतून हवा बाहेर काढा आणि तुमची जीभ किंवा ओठ बाटलीच्या तोंडाला चिटकतील, कारण तुम्ही असंतुलन निर्माण केले आहे जे आता भरणे आवश्यक आहे. गरज ही सर्व शोधाची जननी आहे. या युक्तीमागील गतिशीलता काय आहे? एखाद्या गरजेमुळे एक मानसिक पोकळी निर्माण होते. ही पोकळी भरून काढण्यासाठी आपण प्रयत्नशील राहतो. एकदा का आपण
एकदा का आपण एखादी गरज किंवा इच्छा अधोरेखित केली की आपण बाह्य वातावरणातील घटक आपल्या आंतरिक घटकाबरोबर जुळवून ही इच्छेची पोकळी भरून काढण्यासाठी पुढाकार घेतो. जर आपल्याला या गरजेच्या किंवा इच्छेच्या वस्तूचा पाठपुरावा करण्याची संधी नाकारली गेली तर अक्षरशः असे वाटते की आपण परिपूर्ण नाही किंवा आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे, जे आपल्याला असंतुलन किंवा भावनिक वेदनाच्या स्थितीत ठेवते. एखाद्या मुलापासून त्याचे खेळणे पूर्ण झाले नसताना हातातून काढून घ्या. त्या मुलाला जी वेदना होते अगदी तीच वेदना आपण आपल्या इच्छा अपूर्ण राहिल्याने अनुभवत असतो. आपण 18 वर्षाचे होईपर्यंत या पृथ्वीवर सुमारे 6570 दिवस राहिलो आहोत. सरासरी सामान्य मुलास व्यक्तीस दररोज किती वेळ खालील विधाने ऐकू येतात? नाही, नाही, तू असं करू शकत नाहीस, तुम्ही तसं करू शकत नाही, तुम्हाला हे असंच करावे लागेल, आता नाही, त्याबद्दल विचार करू दे, तुला कळेपर्यंत थांब, तुला ते करता येणार नाही, तुम्ही हे करू शकता असं तुम्हाला का वाटतं, तुला ते करावंच लागेल, तुझ्याकडे दुसरा पर्याय नाही. हे काही मार्ग आहेत ज्याद्वारे आपण मोठे असताना आपल्याला वैयक्तिक अभिव्यक्ती नाकारली जाते. जरी आपण अशी विधाने दिवसातून 1 किंवा 2दा ऐकली तरीसुद्धा आपण प्रौढावस्थेत पोहोचेपर्यंत अनेक हजार नकारामध्ये त्यांचे रूपांतरण झालेले असते. नाकारलेल्या आणि अपूर्ण राहिलेल्या या सर्व आवेगाचे काय होते? ते आपल्या आतून निघून जातात का? या आवेगांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे समेट झाला किंवा इतर कोणते तरी आपले मानसिक वातावरण पुन्हा संतुलित करण्यासाठी काहीतरी केले तर शमून जातात. कशामुळे आपले मानसिक वातावरण पुन्हा संतुलित होऊ शकते? तर त्यासाठी अनेक तंत्रे आहेत. सर्वात नैसर्गिक विशेषतः मुलांसाठी फक्त रडणे हे एक तंत्र आहे. लहान मुलांसाठी या नाकारलेल्या अपूर्ण आवेगांचा मेळ घालण्यासाठी रडणे ही एक नैसर्गिक यंत्रणा आहे. वैज्ञानिक संशोधकांना अश्रू नकारात्मक चार्ज आयनांनी भरलेले आढळले आहे. जर त्याला नैसर्गिक मार्ग स्वीकारण्याची परवानगी दिली गेली तर रडण्यामुळे आपल्या मनातील नकारात्मक भारित ऊर्जेला हद्दपार केले जाते. मूळ आवेग कधीच पूर्ण झाला नसला तरी आपल्याला पुन्हा समतोल स्थितीत आणण्यासाठी मदत होते. समस्या अशी आहे की बहुतेक वेळा घटनांना त्यांचा नैसर्गिक मार्ग स्वीकारू दिला जात नाही आणि त्यामुळे नाकारलेल्या आवेगांचा अधिक मेळ बसत नाही. जर या आवेगांचा मेळ घातला गेला नाही तर काय होईल याचा विचार करा. हे आवेग जमा होतात आणि सहसा कोणत्याही व्यसनामध्ये किंवा सक्तीच्या वर्तनामध्ये स्वतःला प्रकट करतात. बरेच लोक लक्ष वेधून घेण्याचे व्यसन करतात. मी अशा लोकांचा उल्लेख करीत आहे जे स्वतःकडे लक्ष वेधण्यासाठी बहुतेक काहीही करतील. अशा व्यक्तींना असे वाटते की जेव्हा ते तरुण होते तेव्हा त्यांच्याकडे एकतर पुरेसे लक्ष दिले गेले नाही किंवा जेव्हा एखादी गोष्ट मिळणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते तेव्हा ती परत मिळत नाही. कोणत्याही परिस्थितीत वंचितता ही निराकरण न झालेली भावनिक ऊर्जा बनते. ही ऊर्जा त्यांना व्यसनामध्ये समाधान मिळते अशी भावना निर्माण करते. या अनिर्बंध नाकारलेल्या आवेगाबद्दल समजून घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे कारण ते आपल्या लक्ष केंद्रित करण्याच्या आपल्या क्षमतेवर परिणाम करतात. आपल्या ट्रेडिंगमध्ये आवश्यक शिस्तबद्ध सुसंगत दृष्टिकोन आत्मसात करण्यास ते अडथळा ठरतात. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला सांगितलं गेलेलं आहे की आपल्या जीवनामध्ये जे निगेटिव्ह गोष्टी घडलेल्या असतात किंवा आपल्यावरती ज्या जबाबदारी दिली जाते जे आपल्या मनाच्या विरुद्ध असते आणि या मनाच्या विरुद्ध आपण एखादी गोष्ट करत असताना त्याचा परिणाम आपल्या व्यसनाधीनतेमध्ये कसा होतो आणि ट्रेडिंग करत असताना आपल्याला कशा प्रकारे ते अडथळा करू शकतात. तर आज आपण येथे थांबूया. पुढचा भाग आपण लवकरच
व्हिडिओमध्ये कंप्लीट करूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, मित्रांना शेअर करा व व्हिडिओला सबस्क्राईब करा. धन्यवाद.